मुलांक 7 असणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष केतू आणि मंगळाच्या प्रभावाखाली येणारे. केतू आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे हे वर्ष आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्हाला खूप उपयुक्त आहे. आर्थिक उन्नतीबरोबरच आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी 9 प्रकारची धान्य एका पिशवीमध्ये किंवा आधी 9 प्रकारची धान्य एका ताटलीमध्ये ठेवा. त्याच्यावरती छोट्या कुबेर मूर्तीचं किंवा लक्ष्मीच्या मूर्तीचं पूजन करा आणि त्यानंतर ही 9 प्रकारची धान्य तुमच्या तिजोरीमध्ये वर्षभरासाठी ठेवा. याने आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवसांमध्ये कुत्र्याला गोड चपाती घालणं हे मुलांक 7 वाल्यांसाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर चांदीचं नाणं विकत घेणं हे सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल. ही रेमेडी सुद्धा तुम्ही करू शकता.